आपल्यासोबत चळवळीतले व शेतकरी ते अजित नवले सर आहेत. सर, काय सांगाल, आज मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक आहे, सकारात्मक बैठक पार पडत असं तुम्हाला वाटतं? बघा, आम्ही बैठकीकडे सकारात्मकपणे पाहतो. कर्जमाफीचा मुद्दा आहे, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा मुद्दा आहे, दिव्यांग बांधवांच्या मानधनाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र एकीकडे आम्ही सकारात्मकता दाखवत असताना काल आम्ही स्वतःच आम्हाला अटक करा म्हणून आम्ही आलो होतो घेऊन, परंतु ती आम्हाला अटक केली नाही. काल रात्री 3 वाजता रात्री झोपेत असताना आमचे राजू हटवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामटेकचे सेक्रेटरी, आणि आमचे कॉम्रेड भीमराव, या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. फडणवीस साहेब काय संदेश देऊ पाहताय? अशा प्रकारे आम्ही ज्यावेळी म्हटलो की आम्हाला अटक करा, आम्हाला करायची नाही, आणि आमच्या इतर कार्यकर्त्यांना जाऊन अटक करायची, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे वातावरण बिघडेल, चर्चेच्या सकारात्मक वर त्याचा परिणाम होईल, आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना तातडीने सरकारने सोडलं पाहिजे. ते जर सोडलं नाही तर आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांबरोबर आता बोलणार आहोत. तुमचा हा जो काही दुहेरी डाव तुम्ही करताय त्याचा निषेध आम्ही करतो आहोत. आपण जर बघितलं असेल तर काल शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला सगळं सांगितलं की त्या सगळ्या संदर्भात जी आमची बैठक पार पडणार आहे, जे तुम्ही कर्जमाफी संदर्भातला विषय असेल किंवा अन्य जे 20 विषय या विषयातला आपण सांगितल्यानंतर काय तोडगा निघेल असं मला वाटतं का? हे बघा, कर्जमाफी करणं ही सरकारची केलेली गोष्ट आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, त्या धर्तीवर कर्जमाफी जरूर करेंगे, तारीख नहीं बताएंगे, और जब चुनाव आएगा, वोट लगेंगे, तभी हम कुछ करेंगे. तर ही जी काय पॉलिसी ही काय बरोबर नाही. शेतकरी संकटात आहे, पाणी पाऊस झालेला आहे, सोयाबीन मातीत गेलंय, कापूस मातीत गेलेला आहे, शेती खरवडून गेलेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, गुरढोरं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे हीच कर्जमाफीची रास्त वेळ आहे. या भावनेतून आम्ही सगळे शेतकरी नेते एकत्र येतोय. वेगवेगळ्या जाती धर्माचे शेतकरी नेते आणि वेगवेगळे जातीचे नेते सुद्धा आज या आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत. त्यामुळे हे आंदोलन व्यापक होत आहे, हे आता सर्वव्यापी आंदोलन होत आहे. त्यामुळे सरकारने अंत न पाहता तातडीने कर्जमाफी करणं, दिव्यांग बांधवांचं मानधनात वाढ करणं, आणि त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करणं, या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी अपेक्षा आजच्या बैठकीतून आम्ही ठेवतो. आपण जर बघितलं असेल तर चिखलाच्या साम्राज्य मैदानावरती तुम्ही जे बघितलं सभागृह केलेले आहेत, ही जे एका अर्थाने बघितलं असेल या संपूर्ण आंदोलनात एक ऊर्जा आहे, सकारात्मक सगळं आंदोलन एका अर्थाने सुरू आहे. हा आपण मी कोर्टाचा सुद्धा अवमान केला नाही, या सगळ्या गोष्टीला आपण सकारात्मक जे आपण समर्थन सुद्धा केलेलं आहे. या सगळ्या याच्या असताना सरकार 1-2 पावलं पुढे टाकून एका अर्थाने या सगळ्या विषयाला जे आहे ते तोडगा काढायचं तुम्हाला वाटतं? हे बघा, आंदोलनाचे डावपेच आणि टॅक्टिस याच्याबद्दल अनुभवी नेते आज आमच्या सगळ्या टीम मध्ये आहे. स्वतःचं आयुष्य चळवळीसाठी दिलेले नेते आहेत. त्याच्यामुळे एकीकडे न्यायालयाचा अवमान न करता सुद्धा आंदोलन पुढे कसं सुरू ठेवायचं तो अत्यंत कुशल मार्ग काल काढला गेला. मात्र एकीकडे आम्ही हे सगळं करत असताना सरकार सकारात्मक आहे असं कधी म्हणता येईल ज्यावेळी ते मागण्यांच्या बाबत काही ठोस सांगेल. आमच्याशी गोडगोड बोलणं म्हणजे आंदोलन सकारात्मक आहे आंदोलनाबाबत असं होत नाही. त्यामुळे कर्जमाफीबद्दल, सोयाबीन कापूस खरेदी केंद्राबद्दल, दिव्यांगांच्या मागण्याबद्दल सरकार काय करणार याच्यावर आम्ही सरकार सकारात्मक आहे की नाही आहे हे ठरवू, आणि ते जर नसेल तर आंदोलन सुरू राहील. रेल रोकोचा आमचा इशारा आहे. आज 11 वाजता महाराष्ट्रभरातील ठिकठिकाणचे शेतकरी मुलं हे रस्त्यावर उतरत निवेदन देणार आहे. त्यामुळे आंदोलनाचं शस्त्र लोकशाही चौकटीमध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही तीव्र करत राहणार आहोत. आपण बैठकीला जाणार की आणखी कोण शेतकरी नेते असणार बैठकीत? आज त्याच्या संदर्भामध्ये बैठक होईल. शेतकरी नेते एकत्र येतील आणि एकत्र येऊन आम्ही याच्याबद्दल कोण शिष्टमंडळामध्ये असेल, कोण जाईल हे ठरवू. मात्र बच्चू भाऊ अर्थातच या आंदोलनाचं नेतृत्व काही सरकारकडनं काही निमंत्रण आलं असेल की इतके शेतकरी नेते आले पाहिजे, असं काही आले असेल ना? सरकारकडून बच्चू भाऊंना पत्र आलंय, तसं मला सुद्धा त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. आणि आजचा प्रोटोकॉल त्यांचे जे काही मुख्यमंत्र्यांचे जे मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांनी मला पत्र पाठवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. आपण बघू शकता आपल्यासोबत अजित नवले सर होते. ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की अजित नवले सर यांना सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं आहे ते पत्र आलेले आहे, आणि या बैठकीत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तेजस मुलुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.